तर पहा मित्रांनो, या ठिकाणी आपण स्केलर क्वांटिटी हे पाहतो. लक्षात घ्या, स्केलर क्वांटिटी कशाला म्हणायचं हे आता शिकत आहोत आपण. येथे काय मी डेफिनेशन दिले आहेत. आता हे सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आणि जे विज्ञान विषयाचा पायाभूत अभ्यास करायची ज्या मित्रांना इच्छा आहे त्या सर्वांसाठीच आहे. लक्षात घ्या, या ठिकाणी मी इंग्लिश मीडियम म्हणजे जे सेमी मीडियम इंग्लिश मीडियमचे जे विद्यार्थी आहेत जे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात, त्याचबरोबर जे मराठी माध्यमाचे विद्यार्थी आहेत त्या सर्वांसाठीच मी हे बनवलेलं आहे. याला मराठीमधून पण मी समजून सांगत राहीन. तर लक्ष द्या, या ठिकाणी डेफिनेशन मध्ये काय पाहता येईल पहा. इथे एक डेफिनेशन मी तुमच्यासाठी दिले, इथे एक दिले. स्केलर क्वांटिटी याला आपण काय म्हणतो मराठीमध्ये? अदिश राशी. कोणती राशी म्हणतो? अदिश राशी. इज अ फिजिकल क्वांटिटी. ओके, ही एक भौतिक राशी आहे. काय म्हणते ती? दॅट हॅज ओनली मॅग्निट्यूड अँड नो डायरेक्शन. बघा लक्षात घ्या, सायन्स मध्ये या इंग्रजी वाक्याचा अर्थ मराठीत काय होतो हे समजून घेणं अभिप्रेत नाहीये. समजून घेणं काय आहे की नेमका स्केलर क्वांटिटी आपण कोणाला म्हणायचं. स्केलर क्वांटिटी ही काय आहे? एक फिजिकल क्वांटिटी आहे, म्हणजे भौतिक राशी आहे. आलं लक्षात? याचा उपयोग काय आहे आणि ती कशामध्ये मोजली जाते किंवा कशी काउंट केली जाते हे समजून घेणं गरजेचं आहे. तर ही जी फिजिकल क्वांटिटी असते, स्केलर क्वांटिटी जी असते, तिला फक्त काय असतं? मॅग्निट्यूड असतं, नो डायरेक्शन, म्हणजे डायरेक्शन नसते. तर दुसरी डेफिनेशन एक पाहूयात. अ फिजिकल क्वांटिटी विच इज कम्प्लिटली डिस्क्राइब्ड बाय इट्स मॅग्निट्यूड ओनली इज कॉल्ड स्केलर क्वांटिटी. आता लक्षात घ्या, या ठिकाणी मी खाली तुम्हाला काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत. त्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला हे समजून घेता येईल की स्केलर क्वांटिटी कशाला म्हणायचं. आता लक्षात घ्या, मी तुम्हाला हा प्रश्न विचारला की तू किती किलोमीटर पळालास. ओके, मी काय प्रश्न विचारला तुम्हाला की तू किती किलोमीटर पळालास किंवा तुम्ही किती किलोमीटर पळला. तू किती आंबे खाल्ले. ओके, तू किती केळी खाल्ली. तू किती पाने वाचले. या ठिकाणी तुम्हाला फक्त किती या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. लक्षात, किती या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. किती या प्रश्नाचं उत्तर देत असताना तुम्ही त्याचं मूल्य सांगता. ओके, तुम्ही काय सांगता? त्याचं फक्त मूल्य सांगता. लक्षात. जर इथं बघा, आता हा किती किलोचा गोळा आहे असं आपण जर विचारलं तर काय होईल? 5 kg. आपण फक्त काय सांगतो? त्याचं मूल्य सांगतो. या मूल्यालाच काय म्हटलं जातं? मॅग्निट्यूड म्हटलं जातं. आई बस म्हणजे. आता पुढे या, किती वाजले किंवा किती टाइम झाला, किती वेळ झाली. तर या ठिकाणी आपण काय सांगतो? फक्त जे काही सांगतो ते काय असतं? एक मूल्य असतं. ओके, म्हणजे त्यालाच आपण काय म्हणतो? मॅग्निट्यूड म्हणतो. ओके, मग ते 2 वाजले, 3 वाजले, 4 वाजले, 5 वाजले, 8 वाजले, या पद्धतीने. पुढे चला. आता टेम्परेचर किती आहे? ओके, टेम्परेचर किती आहे म्हणजे आपण काय सांगतो? 30 डिग्री सेल्सिअस आहे, 40 आहे, 10 आहे, 45 आहे, 65 आहे, 25, 35, 45 आहे असं आपण सांगतो. म्हणजे लक्षात घ्या, या ठिकाणी आपण व्हॅल्यू सांगत आहोत, मूल्य सांगत आहोत. यालाच काय म्हटलं जातं? मॅग्निट्यूड म्हटलं जातं. पुढे पहा, इथे काय? आता किती किलोमीटर स्पीड काय आहे तुझी, तुझ्या गाडीची स्पीड काय आहे असं तुम्ही विचारलं तर काय होईल? 60 किलोमीटर पर आवर. म्हणजे एका तासाला किती किलोमीटर? 60 किलोमीटर. म्हणजे या ठिकाणी बघा, स्केलर क्वांटिटी डिस्क्राईब करत असताना आपण या ठिकाणी व्हॅल्यूचा उपयोग करत आहोत. 5, 10, 30, 60, 100 मीटर. बघा, डिस्टन्स किती किलोमीटर आहे किंवा किती मीटर आहे हे सांगत असताना आपण म्हणतो 100 मीटर. लक्षात. देन एनर्जी किती आहे, व्हॅल्यूम किती आहे हे सांगत असताना या ठिकाणी तुम्ही जर पाहिलात, ह्या सर्व व्हॅल्यू आहेत. ओके, त्यालाच आपण मूल्य म्हणतो आणि यालाच काय म्हटलं जातं? मॅग्निट्यूड म्हटलं जातं. म्हणजे काय? अशी फिजिकल क्वांटिटी म्हणजे अशी भौतिक राशी, जी भौतिक राशीचं वर्णन करत असताना आपल्याला फक्त तिचं काय सांगावं लागतं? मॅग्निट्यूड सांगावं लागतं, म्हणजे मूल्य सांगावं लागतं. अशा भौतिक राशींना आपण काय म्हणतो? स्केलर क्वांटिटी असे म्हणतो. तर या ठिकाणी पहा, एक्झाम्पल मध्ये मास, टाइम, टेम्परेचर, स्पीड, डिस्टन्स, एनर्जी, व्हॅल्यूम ह्या सर्व काय आहेत? एक्झाम्पल आहेत. कशाचे एक्झाम्पल आहेत? स्केलर क्वांटिटीचे एक्झाम्पल आहेत. आय होप तुम्हाला हे एक्सप्लेनेशन समजलं असेल. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण व्हेक्टर क्वांटिटी कोणाला म्हणायचं ते समजून घेऊया.